हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे। एमपीएससी कंबाईन ग्रुप डी ग्रुप सी 2024 एक्झाम बद्दल जाहिरात येत आहे। ती कधी येत आहे, अंदाजित जागा किती निघेल, काय निघेल, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, माझे सीसॅटचे म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 5 वाजता सोमवार ते शुक्रवार डेली युट्यूबवर क्लासेस असतात, ज्यामध्ये आपण फक्त हेच प्रश्न केले पाहिजे। ही सिरीज चालवतो आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ताची। त्यानंतर 6 वाजता आपला टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर म्हणजेच आपल्या ऍपवर आपला पीवायक्यूचा म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा क्लास असतो, ज्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी त्यामध्ये आपण डिस्कस करतो विद्यार्थी मित्रांनो, आणि शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून ते क्वेश्चन एक्सप्लेन करतो। जर हा क्लास तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही ह्या नंबरवर व्हॉट्सअप नंबरवर मला मेसेज करा, मी तुम्हाला लिंकच्या माध्यमातून जॉईन करून घेतो। त्यामध्ये आपण 2 वेगवेगळे ग्रुप बनवलेले आहे, मुलांचा आणि मुलींचा व्हॉट्सअपवर। विद्यार्थी मित्रांनो, एक आता कंबाईनसाठी आपण एक पेड बॅच सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण फुल लेंथ कोर्स घेतो आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता। तुम्हाला माहिती असेल की कंबाईनच्या एक्झामसाठी अंकगणित आणि बुद्धिमत्ता ही किती इम्पॉर्टंट आहे, कारण प्री मध्ये 20 क्वेश्चन आणि मेन्स मध्ये 22 क्वेश्चन आता विचारले जात आहे। तर त्यामुळे तुम्ही पेड बॅच जर तुम्हाला जॉईन करायचं असेल आणि डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच जॉईन करा। सारथी बॅच म्हणून आपली सुरू झालेली आहे, त्याचं लेक्चर आपलं 6:30 वाजता प्लॅटफॉर्मवर असते। तुम्हाला जर एनरोल करायचं असेल तर त्याच्या सबस्क्रिप्शनची प्राइस आता आपल्याकडे एक सेल सुरू आहे, 2956 रुपयात तुम्हाला 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे, त्या लिंकवर तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे आणि अप्लाय कुपन कोड मध्ये जाऊन तुम्हाला मकरंद कॅपिटल लेटर मध्ये टाकायचं आहे, तर तुम्हाला ते सबस्क्रिप्शन 2956 रुपयात भेटत आहे। जर तुम्ही राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने तयारी करायचा विचार केला असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आपण यशोदय एमपीएससी राज्यसेवा 2025 3.0 बॅच सुरू केलेली आहे। त्याचं सबस्क्रिप्शनची प्राइस 30,874 रुपये आहे। 18 महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो। जर तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला ह्या प्राइस पेक्षाही कमी म्हणजे तुम्हाला ते सबस्क्रिप्शन मी 20 ते 22 हजारातही देऊ शकतो, जर तुम्ही मला कॉल केला या नंबरवर, तर तुम्हाला सबस्क्रिप्शन कमी किमतीतही भेटू शकतं। ठीक आहे, चला तर आजच्या मुद्द्यावर येऊया। आजचा जो मुद्दा आहे आपला महत्वाचा मुद्दा म्हणजे पीएसआय ची कंबाईनची जी जाहिरात आहे, पीएसआय नाही कंबाईनची जी जाहिरात आहे ती कधी येईल। बघा, काल काही अपडेट्स आले। ठीक आहे, जसं तुम्ही बघत असाल इथे 4 तारीख, ठीक आहे, सकाळी 11:25 देवेंद्र फडणवीसांचं एक ट्विट दिसत आहे आपल्याला की शासन सेवेतील गट ब आणि क पदांसाठी जाहिरात तात्काळ प्रकाशित करण्यात यावी, यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी माझ्याकडे मागणी केली होती। आज एमपीएससी अध्यक्षांना मी फोन करून या संदर्भात विनंती केली, त्यांनी येत्या आठवड्यात ही जाहिरात काढण्यात येईल असे आश्वासन दिले आणि यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार। तर हे कालचं ट्विट होतं। आणि एक दुसरं ट्विट बघा रोहित पवारांचं। ठीक आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, कंबाईन परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी आयोगाची कुठलीच हरकत नाही। केवळ आपल्या गृह विभागाकडून पीएसआय पदाचे मागणी पत्रक आयोगाकडे गेले नसल्याने जाहिरात प्रसिद्ध होऊ शकलेली नाही। बरोबर आहे, बघा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण मागे पण आपण जेव्हा व्हिडिओ कव्हर केला होता तेव्हा हा पॉइंट आपण सांगितला होता की पीएसआय पदाचे मागणी पत्रक आयोगाकडे गेले नसल्याने जाहिरात प्रसिद्ध का बरं, म्हणजे कंबाईनचं नोटिफिकेशन का बरं येत नाही, तर रिझन इज दॅट। ठीक आहे गाईज, त्यामुळे आपल्या विभागाने तात्काळ रिक्त पदांचे मागणी पत्रक आयोगाला पाठवून सहकार्य केल्यास जाहिरात त्वरित प्रसिद्ध होऊ शकते। आता बघा, राज्यात जवळपास 2500 रिक्त जागा आहेत, पण तुम्हाला काय वाटते 2500चं म्हणजे जागा भरल्या जातील का नाही, म्हणजे एवढ्या तुम्ही एक्सपेक्टही नका करू। 1000 ते 1500 जरी जागा भरल्या तरी भरपूर होईल यांच्यासाठी, म्हणजे एवढ्या जागांचं मागणी पत्र जाऊ शकतं। ठीक आहे, प्रोबेबल्स आहे। त्यामुळे ज्याप्रमाणे 2012 मध्ये तत्कालीन गृहमंत्री स्व आर आबांनी 1852 जागांची भरती केली होती, त्याचप्रमाणे यंदा आपण देखील मोठी जाहिरात प्रसिद्ध करावी। तसेच राज्यसेवा जागावाढीचा प्रश्न देखील मार्गी लावावा ही विनंती। असो, असे उशिरा का होईना आपण विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची सिरियसपणे दखल घेतली, याबद्दल आपले आभार। ठीक आहे, तर हे 2
पोस्ट जे आहे या कालच्या पोस्ट आहे, तुम्ही जसं बघितलं असाल, जसं मी तुम्हाला हे पूर्ण वाचून दाखवलं, तर याच्यातनं आपल्याला हेच इंडिकेशन येत आहे विद्यार्थी मित्रांनो की जाहिरात जी आहे, जसं बघा आता तुम्हाला माहिती असेल की जसं आपण आता निवडणुका आहे समोर, ठीक आहे, आचारसंहिता जे म्हणतोय आपण, तर तुम्हाला माहित असेल की आचारसंहितामध्ये आपण निकाल वगैरे लावू शकत नाही, पण आपण एक्झाम घेऊ शकतो, कंडक्ट करू शकतो. कारण तुम्हाला माहिती आहे की मोस्ट ऑफ द तयारी ऑलरेडी झालेली आहे. कारण ही जी एक्झाम होती ही एक्झाम बरंच लांबणीवर गेली आहे, जवळजवळ 5 ते 6 महिने लांबणीवर गेलेली आहे, तुम्हाला माहिती असेल. तर ही एक्झाम म्हणजे एक्सपेक्ट आहे की जे नोटिफिकेशन आहे याचं ते पुढल्या आठवड्यात येऊ शकतं, मोस्ट प्रॉबेबल एंड ऑफ द वीक पर्यंत याचं नोटिफिकेशन येऊ शकतं. आणि जी एक्झाम जे आपण म्हणतोय की कंडक्ट होईल आता नवीन याच्यानुसार, जे आता यांचे जे काही पत्र होत आहे किंवा देवेंद्र साहेबांनी जे काही फोन वगैरे केलेले आहे, ठीक आहे, किंवा रोहित पवार साहेबांनी पत्र वगैरे पाठवलेले आहे, तर त्याच्यामुळे होऊ शकतं की ही प्रोसेस थोडीशी आता फास्ट होईल आहे आणि आपण एक्सपेक्ट करू शकतो की एक्झाम जर सपोज नोटिफिकेशन आता निघत आहे तर पुढच्या एंड ऑफ मंथ पर्यंत म्हणजेच नोव्हेंबरला ही एक्झाम व्हायला पाहिजे. लेट्स सी, बघूया की काय होतं. करेक्ट. तर जागा वाढीचा प्रश्न आहे तो पीएसआयचा, म्हणजे पीएसआय जसं मी म्हटलं की 1000 ते 1500 पर्यंत जागा वाढ झाली पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे इथं एवढं नोटिफिकेशन येईल आहे असं वाटतं, म्हणजे जागा वाढून, ठीक आहे. त्यांनी जे काही, कारण रिक्त पदे 2500 आहे, तर जसं 2012 मध्ये जी भरती झाली होती 1852 जागांची, तर एक्सपेक्ट आपण करू की तेवढीच. म्हणून तुम्ही तयारीला लागा. जो तुमचा अभ्यास सुरू आहे तो प्रॉपर पद्धतीने अभ्यास करा. जर तुमचा अभ्यास तुम्हाला असं वाटत आहे की पूर्णपणे प्रॉपर पद्धतीने झाला आहे, तर तुम्ही टेस्ट सिरीज द्या, मग ती कुठलीही असो, ऑनलाईन टेस्ट सिरीज द्या, ऑफलाईन टेस्ट सिरीज द्या, काही प्रॉब्लेम नाही. त्यातनं तुम्हाला तुमचे मार्क्स कुठे लँडिंग होऊन राहिले, एक्झॅक्टली किती मार्क्स तुम्हाला भेटत आहे हे तुम्हाला लक्षात येईल. आणि आपण लवकरच एमपीएससी कंबाईनची पण सिरीज आपण युट्यूबच्या माध्यमातून सुरू करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जमेच तोवर आपण पुढच्या वीक पासून, म्हणजे नेक्स्ट टू नेक्स्ट वीक पासून आपण एमपीएससी कंबाईनची सिरीज घेऊन येऊ. कारण तुम्हाला माहिती आहे की प्री मध्ये 20 मार्क आणि मेन्स मध्ये 22 मार्काचं अंकगणित आणि बुद्धिमत्ता विचारत आहे. तर त्या आधारित पॅटर्नवर आपण क्वेश्चन्स युट्यूबच्या मार्फत घेऊन येऊ. म्हणजे तुमची जी तयारी आहे, जे काही तुम्ही तयारी करताय, त्याला पुन्हा जोड लागेल आहे आपल्या या सेशनमुळे आणि तुमची तयारी पुन्हा पक्की होईल आहे. तर सेशन्स करत चला. आता जी सिरीज सुरू आहे ते पण तुम्ही केली तरी तुमचं प्रिपरेशन चांगल्याच पद्धतीने. सोमवार ते शुक्रवार आपण डेली आपल्या युट्यूबच्या मार्फत आपण भेटतो आहे, ठीक आहे. तर तुम्ही करत चला. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे PYQच्या माध्यमातून आपण 6 वाजता आपल्या टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर भेटतो आहे. काही जरी तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही मला या नंबरवर कॉल करायला विसरू नका, किंवा तुम्ही मेसेज टाका, मी तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करून घेईल. विद्यार्थी मित्रांनो, चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच गाईस.